काही आज आम्ही आलेलो आहे मंगल ग्रह मंदिर, जे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आंबळनेर तालुक्यामध्ये, जे की पूर्ण भारतामध्ये एकच मंदिर आहे. तर चला मी तुम्हाला मंदिर कसे दाखवतो. इकडचं घेतात काहीच तर हा आहे मंदिराच्या स्टार्टिंगचा गेट आहे, तिथून आपण मध्ये जातो. मध्ये जाताच आम्हाला दिसलं हे नौका आणि आम्ही कोणताच विचार न करता ते नौकारच्या मध्ये चालले गेलो. हे नौकार मधून तर खूपच सुंदर होतं आणि इथे एकदम गार वाटत होतं, जेणेकरून आम्हाला इथून बाहेर जायचं मन सुद्धा होत नव्हतं. आम्ही थोड्या टाईम इथं थांबलो आणि मग निघालो मंदिराकडे. काही स्त्रीद मुलांची आणि मुलींची लाईन, 2 लाईनी अलग अलग. आणि जेव्हा आपण मध्ये जातो तर तिथं पुढे ये ना पाय ते धुवायला पण हातपाय धुण्यासाठी. आता तुम्हाला दाखवतो. काहीच तर आपण तेव्हा इथून चालले देतो, आपले पाय आणि हात ते धुवून निघतात, धुवून काढू शकतो आपण तिथं. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही चालले आलो मंदिराच्या बॅक साईडला, कारण की मंदिराच्या बॅक साईडला अभिषेक व शांतीपूजन केलं जातं. कारण की कार्तिकला अभिषेक करायचं होतं, म्हणून कार्तिक मध्ये गेला आणि आम्ही इथं बाहेर थांबलो. कारण की फक्त त्याला अभिषेक करायचा आहे तोच मध्ये अलाउड होता, बाकीच्यांना बाहेर थांबावं लागत होतं. आणि अजून अभिषेक पूर्ण व्हायला 1-2 घंटे लागणार होते, म्हणून आम्ही ठरवलं की तोपर्यंत कार्तिक येत नाही तोपर्यंत आपण मंदिराचा परिसर फिरून येऊ. आणि मंदिराच्या परिसरामध्ये एक कॅन्टीनसुद्धा होती, तर मग आम्ही कोणताही विचार न करता चालले गेलो तिथे चहा प्यायला. काही म्हणा चहामध्ये क्वालिटी तर होती. मंदिराच्या परिसरात इथं खूप मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते, ज्यावर मंदिराची माहिती नोंदण्यात आली होती. आणि मंदिराच्या परिसरात इथं खूप सारे स्टॉल लागले होते, जे की अंगठ्या व पूजा सामग्रीचे होते. मंदिरामध्ये अजून 2-3 मंदिर होते, ज्यामधून एक होतं महादेवाचं, जे की त्रिशूलच्या आकाराचं बनलेलं होतं. आणि दुसरं मंदिर होतं श्री दत्त मंदिर, जे की तुम्ही बघू शकतात कोणत्या आकाराचं आहे. हे कोणत्या आकाराचं आहे तुम्ही मला एक कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला इथं पूर्ण शिवपरिवार एकत्र बघायला भेटला. आर्थिक पूजा कशी झाली? चांगली झाली का? एक नंबर होते मस्ती. हे काय ते बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि